नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. बऱ्याच लोकांचा खूप कॉमन डाऊट असतो की माझी शुगर रिपोर्ट तर नॉर्मल आहे, तरी देखील डॉक्टर मला प्रीडायबिटीस आहे असं का म्हणतात. तर हे कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये मी खूप सोप्या भाषेत दूर करणार आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की प्रीडायबिटीस म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर प्रीडायबिटीस म्हणजे शुगर लेवल ही डायबिटीस लेवलला देखील नसते आणि ती नॉर्मलही नसते. त्यामुळे ही एक प्रकारे वॉर्निंग स्टेज आहे. आणि ह्या स्टेजमध्ये होतं काय की आपल्याला काहीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे बरेच लोक ह्याला इग्नोर करतात. त्यांना वाटतं की आपली शुगर रिपोर्ट तर नॉर्मल आहे, त्यामुळे आपल्याला काहीही झालेलं नाही आहे असे ते समजतात. परंतु शरीरात आतून बदल सुरू झालेले असतात आणि हीच वेळ असते लाईफस्टाईल बदल करून डायबिटीसला रिव्हर्स करण्याची. आता महत्त्वाचा प्रश्न, शुगर रिपोर्ट जर नॉर्मल आहे तर मग धोका कसा? होतं काय, अनेक वेळा फास्टिंग आणि बीपी शुगर नॉर्मल येऊ शकते, कारण हा फक्त एक दिवसाचा पिक्चर असतो. परंतु शरीरात बाकी इन्शुलिन रेजिस्टन्स पूर्वी सुरू झालेला असतो आणि ही प्रोसेस एक दिवसाची नाही तर अनेक महिन्यांची आहे. परिणामी शुगर रिपोर्ट हे नॉर्मल येऊ शकतात आणि ते नॉर्मल येऊन देखील शरीरात इन्शुलिन रेजिस्टन्स दिवसेंदिवस वाढीस लागतो आणि शरीर हळूहळू डायबिटीसकडे वाटचाल करायला सुरुवात करत असते. अशा परिस्थितीमध्ये एक दिवसाचा शुगर रिपोर्ट हा नॉर्मल येणं नॉर्मल आहे, परंतु शरीरात प्रीडायबिटीस हे सुरू झालेला असतो. म्हणून काही लोकांना डायबिटीस अचानक डायग्नोस होतो, कारण शरीर हळूहळू डायबिटीसकडे वाटचाल करायला पूर्वीच लागलेलं असतं. परिणामी अचानकपणे एखाद्या दिवशी डायबिटीस डायग्नोस होतो, पूर्वीचा रिपोर्ट नॉर्मल असून देखील. आजच्या या लाईफस्टाईलमध्ये प्रीडायबिटीस हा खूप कॉमन झालेला आहे, कारण चहा, कॉफी, साखर, बैठे काम, शरीराला बिलकुलही व्यायाम नसणं, तसेच स्ट्रेस, अशा अनेक गोष्टींमुळे होतं काय की या सर्व गोष्टींचा एकत्रित शरीरावर परिणाम होत असतो आणि याचेच रूपांतरण प्रीडायबिटीसमध्ये होण्यास वेळ लागत नाही. परिणामी या गोष्टीला घाबरण्याची ती गरज नाही, परंतु अवेअरनेस खूप आवश्यक आहे. आपण जर वेळीच लाईफस्टाईल बदलण्याकडे पाऊल टाकले तर डायबिटीस होण्यापासून आपण वाचवू शकतो स्वतःला. आता हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे की प्री डायबिटीस रिव्हर्स केला जाऊ शकतो का? त्याचा ऑनेस्ट आन्सर द्यायचं झालं तर सर्वांमध्ये नाही, परंतु हो, अर्ली स्टेजमध्ये जर लाईफस्टाईलमध्ये प्रॉपर चेंजेस केले गेले, व्यवस्थित चेंजेस केले गेले तर बाकी डायबिटीस होण्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकते. आणि ही एक प्रकारे गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहे, कारण डायबिटीज झाल्यानंतर कंट्रोल करणे चांगल्यापैकी आवड जाते. वेळी जर आपण लाईफस्टाईल चेंजेस केले तर बाकी आपण डायबिटीसकडे जाण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. 3 बेसिक गोष्टी ज्या की सर्वांमध्ये कॉमन आहेत. त्यातील पहिले आहे रोज साधारणतः 20 ते 30 मिनिटं चालणं, थोडंसं वेगानं चालणं. दुसरी गोष्ट आहे रोजचे गोड खाणे टाळणे आणि पोर्शन कंट्रोल. रोजच्या जेवणामध्ये अथवा खाण्यामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे किंवा कमी ठेवणे. आणि तिसरी गोष्ट आहे स्ट्रेस आणि झोप यांचे प्रॉपर मॅनेजमेंट. ह्या गोष्टी ऐकायला खूप सिंपल वाटतात, परंतु कन्सिस्टन्सी जर ठेवली त्या खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट तर होऊ शकत नाही, परंतु लाईफस्टाईल चेंजेस ही खूप मोठी भूमिका निभावत असतात. मी लाईफस्टाईल बेस्ड गायडन्स प्रोग्राम चालवतो. जर तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन हवा असेल तर कमेंटमध्ये प्लॅन असे टाईप करा आणि हा व्हिडिओ जर आवडला आणि उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.